चिंतामणीचा हे जय घोष तुझा झाला मोर्या सारे निघाले आगमनाला आलेला सगळ्यांचा मी ओळखले पण बरेच जण आपण ओळखतात अरे माझा गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय चिंचपोकलीचा चिंतामणी, मुंबईचा क्राऊड म्हटला जातो चिंतामणीच्या आगमनाला. आणि आज पाद्यपूजन सोहळ्यात तिथं आपण आलोय. तुम्ही पुढे बघणार आहे किती क्राऊड असणार आहे. यावर्षी थोडासा चेंजेस आहेत. बँड पथक नाही आहे, DJ नाही आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, बरेचसे डान्स वगैरे आहेत, भरतनाट्यम आहेत आणि वीणावादक वगैरे आहेत जे तुम्ही बघणार आहात. कारण की दरवर्षी तेच ते डान्स असतात, DJ असतात, पथकाचा क्राऊड खूप असतो, मॅनेज नाही होत. त्यावर्षी यावर्षी संकल्पना त्यांनी चेंज केली आहे. आणि चला जाऊया, मी तुम्हाला दाखवतो, जास्त बोलत नाही आहे. आणि सूरज आहे जो इथेच राहायला आहे चिंचपोकलीमध्ये, म्हणजे म्हणलं तर एक कार्यकर्ता तो सुद्धा आहे आणि आपल्या दिव्याला राहतो. त्याच्या ओळखीतून आपण आलो आहे, दादा वगैरेंची भेट पण घेणार आहेत. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती चिंतामणीचा. नोंद घ्यावायची आहे. धन्यवाद. आलेल्या असंख्य चिंतामणीच्या भक्तांचं आज आम्ही हा जो पाठपूजन सोहळा इथे संपन्न होतोय तो संपूर्णरित्या मंगलमय आणि पारंपरिक पद्धतीचा असेल. या दिव्यलिकांना हार्दिक स्वागत इथे करावायचं आहे. सगळ्यांचा मी ओळखले नाही पण बरेच जण आपण ओळखतात. मालवणीत बोला का मराठीत बोला? थोडीशी सुरुवात मालवणीत केली पण मराठीमध्येच बोलते. ही अशी एंट्री म्हणजे स्वतःच्या घरात स्वतः अशी एंट्री मारल्यासारखी मला वाटते. 2019 मध्ये मी चिंतामणीच्या चित्रछायेखाली आले लालबागमध्ये आणि त्यानंतर माझ्या करिअरची ग्रोथ झाली की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच असते. माझ्यासारखे इथे असंख्य चिंतामणी भक्त जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं
मी अंकिता प्रमोद प्रभू आलावलकर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या शतकोत्तर चतुर्थ वर्ष उत्सवाची नांदी आपल्या पाठपूजन सोहळा खास करत असतो कारण आपण डायरेक्ट आगमन करत नाही आपल्या चिंतामणीचं त्या पाठपूजन सोहळा असतो आणि त्या पाठपूजनाची क्रेज मध्ये या शिल्पीचा देखील समावेश आहे जी या बाप्पाने जन्मतः आपल्या सगळ्यांमध्ये दिलेली आहे. फक्त या शिल्पीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळा होता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा. तर नमस्कार. आपण पाहिलं मगाशी जी आरती झाली की ती सुंदर अशी झाली, खूप मोठी होती. आणि इथे जे आपले टीम मॅनेजमेंट आहेत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ त्यांची चिंतामणीचा जो आगमन असतो मोठा उत्साहात असतो. त्यांची आपण माहिती जाणून घेणार आहे की गणपतीचा उत्साह कधीपासून कुठल्या सालीपासून चालू झाला आणि आत्तापर्यंत बॅकअप कसा असतो, तयारी कशी असते, कारण की 2-3 महिन्यामध्ये सर्व तयारी करावी लागते. तर दादा आपण थोडक्यात माहिती सांगा. आपले दिवस लोक आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत त्यांना माहिती, मुंबईतील लोकांना सांगायची गरज नाही. 1920 सालामध्ये आपले मंडळाचं आतापर्यंत विश्व मंडळाची स्थापना ही 16 सप्टेंबर 1920 साली म्हणजे लोकमान्य टिळकांच्या देवासनानंतर त्यांची जनजागृती समाजामध्ये व्हावी, सामाजिक बांधिलकी जोपासना त्यासाठी जे सार्वजनिक विश्व मंडळाची स्थापना केली. त्यामधील एक लालबाग परळमधील 185 वर्षाकडे वाटचाल करणारं आणि 104व्या वर्षात पदार्पण करणारं हे चिंचपोकळी सार्वजनिक विश्व मंडळ एक सार्वजनिक गणपती बसल्याच्या नंतर कार्यक्रम विश्व मंडळ म्हणजे फक्त गणेशोत्सव नवरात्रोत्सव या धार्मिक सणांवर न राहता मंडळाच्या वतीने आम्ही शिल्पी नर्सरी म्हणून एक लहान बालवाडी आपण या ठिकाणी संचालित केलेली आहे. मंडळाच्या वतीने सर्व विभागीय आणि विभागाबाहेरील चिंतामणी भक्तांसाठी आरोग्य केंद्र या ठिकाणी आपण स्थापित केलेलं आहे. तसेच विभागीय मंडळांच्या सभासदांनी जे मंडळ त्यांच्या आकर्षिकेसाठी त्यांच्या शिक्षणामध्ये भक्त होण्यासाठी आपण या ठिकाणी अभ्यासकार या ठिकाणी स्थापलेले आहे. तसेच आपल्या शेजारी इकडे गणपती वाचनालय आणि ग्रंथालय या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीने ही सेवा देतो. ही सेवा आपण फक्त 150 रुपये वर्गणीवरच आपण जे 125 मॅनेजमेंट असते पूर्ण 24 125 कार्यकारी सदस्य, 800 सहाय्यक समिती सदस्य, सहकारी सभासद 1200 आणि बाकीचे स्वयंसेवक जे लहान मुलं या
ठिकाणी आपली सेवा देत असतात. त्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे आजवर या ठिकाणी सोहळा मोठ्या आटापाटात पाहतो. तर नक्की बघितलं आपल्याला आहे की अजून पुढे खूप मोठे मोठे कार्यक्रम आहेत, सेल्फी वगैरे पण येणार आहेत आणि मागे पण बघू शकतो. चला आपण आता जाऊया तुमच्या कार्यक्रमासाठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती चिंचपोकळीच्या चिंतामणीचा जय असो. देवा तुझ्या दारी आलो